नमस्कार, होम शेफ अनितामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण घरच्या घरी कलाकंद कसा करता येऊ शकतं ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते एकदा बघूया। मी इथे 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, म्हणजे म्हशीचं दूध मी इथे 1 लिटर घेतलंय। त्यानंतर लोखंडी कढई मी इथे घेतलेली आहे आणि साखर घेतली आहे मी मोजून 140 ग्रॅम साखर आणि 1 चिमूट आपल्याला सायट्रिक ॲसिड लागणार आहे। आपल्याला लोखंडीच कढई वापरायची आहे, कारण का कलाकंदाला जो कॅरमल सारखा रंग येतो तो लोखंडी कढईमुळे येतो। त्यानंतर मी इथे एक डबा घेतलाय, व्यवस्थित तुपाने ग्रीसिंग करून घेतलेला आहे त्याला, आणि अगदी अर्धा चमचा वेलची पूड। आता आपण फुल गॅसवरती हा कलाकंद करायचा आहे। मी आता कढई तापवत ठेवलेली आहे आणि कढईच्या तळाशी अगदी एक चमचाभर आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे आपलं दूध जे आहे ते फुल गॅसवर आपण उकळवणार आहोत, ते खाली लागू नये यासाठी आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे। आता आपण दूध घालतोय। आपल्याला फक्त हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय आणि कडेला जी साय साठेल ती आपल्याला या मिश्रणात पुन्हा मधोमध मिक्स करत राहायची आहे। तुम्ही बघू शकता आज मी अगदी मोठी ठेवलेली आहे। असं सतत आपल्याला ढवळत राहायचंय। आपल्या दुधाला अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपण जी मोजून घेतलेली साखर आहे ती त्यात मिक्स करून घ्यायची आहे। साखर आणि सायट्रिक ॲसिड हे उकळी आल्यानंतर सुरुवातीलाच जेव्हा आपण घालतो तेव्हा कलाकंद तयार होणारा जो वेळ आहे तो आपल्याला कमी लागतो। हेच जर का आपण साखर आणि सायट्रिक ॲसिड नंतर उशिरा घातलं तर कलाकंद तयार व्हायला बराच वेळ लागतो। आपली साखर अशी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे 1 चिमूट सायट्रिक ॲसिड आहे ते असं सगळ्या बाजूनी व्यवस्थित घालायचंय। 1 चिमूटपेक्षा जास्त सायट्रिक ॲसिड घालायचं नाहीये, ते जरा जरी जास्त पडलं तर आपलं दूध फाटेल, त्याचं पनीर तयार होईल आणि कलाकंदासारखं टेक्स्चर मुळीच त्याला येणार नाही। त्यामुळे सायट्रिक ॲसिड घालताना अगदी जपून 1 चिमूटच घालायचंय। तुम्ही बघू शकता सायट्रिक ॲसिड घातल्यानंतर आपल्या दुधाचं टेक्स्चर असं रवाळ व्हायला लागलेलं आहे, छान दाणेदार असं कलाकंदासारखं टेक्स्चर त्याला यायला लागलेलं आहे। हे मिश्रण सतत उकळल्यानंतर जेव्हा व्यवस्थित त्याचा गोळा व्हायला लागेल आणि पाण्याचा अंश अजिबात राहणार नाही तेव्हा आपल्याला आच बंद करायची। थोडक्यात काय तर जे मिल्क सॉलिड्स असतात तेवढेच फक्त कढईमध्ये उरले पाहिजे, पाण्याचा अंश त्याच्यात अजिबात दिसता कामा नये। आता ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि तुपाने जो ग्रीस केलेला डबा होता त्यामध्ये हे मिश्रण काढून त्यावर झाकण घट्ट लावून आता मी हा डबा एका नॅपकिनमध्ये गुंडाळून घेणार आहे, म्हणजे आपल्या कलाकंदामधली जी हीट आहे ती व्यवस्थित आतल्या आत लागते आणि त्याला छान रंग येतो। मी हा डबा रात्रभर ओव्हनमध्ये ठेवलेला होता आणि आता सकाळी त्याचं झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता कलाकंद अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे। सुरीच्या सहाय्याने मी त्याच्या कडा सोडवून घेतेय। आता आपण डिमोल्ड करून घेऊया आणि कलाकंद एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त आपलं कलाकंद अगदी हलवाई स्टाईल व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी ते सुरीनं आता मधनं कापून दाखवते। मगाशी माझं दाखवायचं राहून गेलं, आपण आच बंद केल्यानंतर कलाकंदाच्या या मिश्रणात वेलची पूड सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कलाकंदाच्या अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि पिस्त्याच्या कापांनी ते मस्त सजवून घेतलेलं आहे। अगदी बाहेर मिळतं तसंच हे कलाकंद दिसतं आणि चवीला सुद्धा तसंच लागतं। आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास चालू आहेत, देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी वगैरे हा पदार्थ अगदी उत्तम आहे। तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या आठवड्यात।